व अपंगत्वावर मात करीत यशस्वी जीवनाची भरारी घेणारी व्यक्तिमत्व म्हणजेच विजया मुकुंद कोळी अर्थात सर्वांची लाडकी इजाबाई. 1 जून 1970 रोजी अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेली ही मुलगी कठीण परिस्थितीमुळे सांभाळ योग्य न झाल्याने वाट्याला आलेले अपंगत्व घेऊनच पुढे 6वी पर्यंतचे शिक्षण घेतलेली ही जिद्दी मुलगी. दैव अजूनच खराब म्हणून त्यांच्या बालपणातच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांना आईचा चेहरा देखील आठवत नाही. इतक्या लहान वयात त्यांचे मातृछत्र हरपलेल्या ह्या मुलीचा सांभाळ त्यांच्या वडिलांनीच केला. पुढे वयाच्या 15व्या वर्षी 7 जुलै 1989 रोजी अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी स्वीकारली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने विजया मुकुंद कोळी आपल्या सर्वांच्या परिचयाच्या इजाबाई झाल्या. तब्बल 1 वर्ष विनावेतन काम केले. त्यानंतर कुठे महिना ₹80 ने नोकरीला सुरुवात केली. वडिलांनी मरण्यापूर्वी फक्त एकच गोष्ट सांगितली की ही नोकरी सोडू नकोस आणि त्यांनी तेच मानले. त्यांचा असलेला धारदार आवाज आणि त्याच आवाजाने त्यांनी शिकवलेली ती ये रे पावसा नाच रे मोरा ही गाणी आजही कानाला चटका लावून जातात. आज त्यांच्या सेवेला 36 वर्षे पूर्ण झाली. अजून 12 वर्षे त्यांची अविरत सेवा बाकी आहे. म्हणजेच बालवाडीत तिच्याकडून शिकलेल्या जुन्या विद्यार्थ्यांचे नातू देखील तिच्याकडूनच शिकून जातील. असा हा 3 पिढ्यांचा प्रवास. इजाबाईसाठी हा प्रवास कधीच सोपा नव्हता. मोठी बहीण अपंग, स्वतः अपंग, त्यात आई नाही, भाऊ नाही. वयाच्या 16व्या वर्षापासून घरात कर्ता पुरुष नाही. त्यात तो काळच इतका भयंकर होता की गावात भांडणे खूप जास्त विकोपाला गेली होती. सर्वत्र फक्त भीतीचे वातावरण. अशा परिस्थितीतून घर, गोठा आणि दुधाचा व्यवसाय करून लोकांची 30-35 मुले दरवर्षी शिकवणे आणि घडविणे मोठे अवघड होते. एकाच वेळी 30-35 लहान मुले सातत्याने सांभाळणे, शिकवणे हे फारच कठीण असते. त्यात पण मुलांना घरोघरी जाऊन आणावे लागत असे. आपल्याला आपल्या घरातले स्वतःचे एक मूल जेरीस आणते. तिथे दुसऱ्यांची मुले सांभाळून त्यांना शिकवणे हे फार मोठे जिकिरीचे काम त्यांनी इमान इतबारे केले आहे. अजूनही करत आहेत. त्यांच्या ह्याच कार्याचा गौरव म्हणून अलिमघर गाव तसेच आपुलकी प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा अलिमघर गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येत आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. एक आपुलकी प्रतिष्ठान जोरदार टाळा होता मित्रांनो. अतिशय सुंदर असा स्क्रीनवर आपल्याला बघा आपल्या लाडक्या शिक्षिका. आम्ही पण इथे शिकलो आणि आमची मुलंही इथे शिकतायत. हॅलो, आपुलकी प्रतिष्ठानच्या प्रत्येक मेंबरला मी विनंती करतो आपण सगळ्यांनी इथे यायचं आहे आणि आपुलकी प्रतिष्ठानचा संपूर्ण ग्रुप त्यांच्या हातूनच त्यांना सन्मान देण्यात येणार, त्यांचा सन्मान करण्यात येईल. त्या अलिमघर गौरव पुरस्कार प्रित्यर्थ आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना एक रक्कम सुद्धा अदा करण्यात येणार आहे. त्यांचा सन्मान होत आहे. आपण टाळ्या वाजवत राहायचं आहे. ॲडव्होकेट मनोज ठाकूर आणि अजित पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अलिमघर गौरव पुरस्कार दिला जातो आहे. आपल्या सर्वच्या लाडक्या शिक्षिका विजयाबाई अलिमघर गौरव पुरस्कार जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे मित्रांनो. आम्ही पण इथे शिकलो आणि आमची मुलंही इथे शिकतात. डोळ्याला अश्रू अंगावर येतोय प्रसंग होताना आपण पाहतो मित्रांनो. हॅलो, आणि त्यांना आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने एक रक्कम सुद्धा अदा करण्यात येत आहे. ती त्यांना देण्यात येत आहे. आपण टाळ्या वाजवत राहायचं आहे.